माझ्या हातून जर काही अशा प्रकारचा प्रमाद घडला तर कदाचित तो इतिहासात लिहिला जाईल. मुख्यमंत्र्यांच्या त्या मोहिजींच्या एका फोनवर मी म्हटलं मी लगेच येतो. मुख्यमंत्री त्यावेळेस मंदिरात कुठे राजस्थानला गेले होते. मला लगेच कॉन्फरन्सवरून फोन लावून दिला. मुख्यमंत्री महोदय खुश झाले. बरं ठीक आहे की चांगला निर्णय तुम्ही घेताय, आपल्या सगळ्यांचा तो हिताचा आहे. मग खदगावकरांचा एक फोन मला वाटते 26 तारखेला मला आला. बापू, मुख्यमंत्र्यांना अडचण होते तुमच्यामुळे, महायुतीला अडचण होते तुमच्यामुळे. सर्व ठिकाणी जर अपक्ष उमेदवार जर लोकांनी एकमेकांच्या विरुद्ध केले तर महाविकास आघाडीचा फायदा होत कदाचित 10-20 खासदार पडतील अशी परिस्थिती आहे. आणि त्यामुळे आपल्याला आपल्या मुख्यमंत्र्यांना सांभाळायचं आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना कुठेतरी ऐकत नाही विजय शिवतारे. यामुळे वरिष्ठ नेत्यांकडून जर काही गैरसमज झाले तर ते चालणार नाही. हे जेव्हा मला त्यांनी सांगितलं एका क्षणार्धात की याच्यामुळे मुख्यमंत्र्यांची अडचण होते आणि महायुतीची अडचण होते, एका आपल्या स्थानिक लढ्यासाठी राज्याचं हित आणि त्याचबरोबर पंतप्रधान मोदी यांना बनवण्यासाठी तिसऱ्यांदा देशाची सत्ता भाजपच्या हातात, पुन्हा राष्ट्रनिष्ठ देशाची सत्ता भाजपकडे देण्यासाठी जर कुठे माझ्या हातून जर काही अशा प्रकारचा प्रमाद घडला तर कदाचित तो इतिहासात लिहिला जाईल. आणि म्हणून निव्वळ आणि निव्वळ मुख्यमंत्र्यांच्या त्या मोहिजींच्या एका फोनवर मी म्हटलं मी लगेच येतो. मुख्यमंत्री त्यावेळेस मंदिरात कुठे राजस्थानला गेले होते. मला लगेच कॉन्फरन्सवरून फोन लावून दिला आणि मुख्यमंत्री महोदय खुश झाले. बरं ठीक आहे की चांगला निर्णय तुम्ही घेताय, आपल्या सगळ्यांचा तो हिताचा आहे. आणि म्हणून मग 28 तारखेला रात्री 11 ते 2 3 तास मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री अशी चर्चा झाली. मी सुरुवातीला सगळं ऐकून घेतलं. नंतर माझंही म्हणणं मांडलं की कशामुळे काय झालं आता ते निगेटिव्हली बोलणार नाही. तुम्हाला वर पाठवलं मी. खाली जेव्हा तुम्ही आला त्यावेळेस थोडीशी गर्दी कमी होती. आज रंगपंचमी आणि एक मयत झाल्यामुळे. पण नंतर तो सगळा रोष आला. हजारो शेकडो कार्यकर्ते होते, सर्व पदाधिकारी. आणि या बाबतीत जरी मी तर हेच सांगितलं होतं की मी निर्णय कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन घेईल. त्यामुळे बऱ्याच तिखट प्रतिक्रियासुद्धा मला ऐकाव्या लागल्या. आणि मग नीट त्यांना समजावून मी लढल्यानंतर काय झालं असतं, मी खासदार झालो असतो तरी काय झालं असतं, जर आपल्याकडे कनेक्ट कुणाचं नसतं तर लोकांचं किती नुकसान झालं असतं, पुढच्या पिढ्यांचं काय नुकसान झालं असतं. त्याच्याऐवजी एवढ्या सगळ्या पुढे जाऊन एकच फोन मला असा आला होता. माझी उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली होती फोनवर, मुख्यमंत्र्यांशी 2दा प्रत्यक्षात चर्चा झाली, तरी मी माझा निर्णय बदलला नव्हता. आणि लोकांचा पूर्णपणे सगळ्या विधानसभा मतदारसंघातून, बारामतीच्या दौंड असेल, इंदापूर असेल, भोर असेल, पुरंदर असेल, खडकवासला, सगळीकडून जो एक सुप्त अंडरकरंट मला दिसला. लोकांचे अगदी राष्ट्रवादीचेही काही पदाधिकारी याच्यात सामील होते, भाजपचे देखील काही पदाधिकारी याच्यात सामील होते, काँग्रेसचे देखील काही लोक या संपूर्ण लढ्यात सामील झालेले की हे केलं पाहिजे. मी ठरवलं होतं ते करायचं. परंतु एक फोन खदगावकर करून, जे आमचे ओळखी आहेत मुख्यमंत्री महोदयांचे, मी ऐकतच नाही. त्यावेळेस माझ्यावर मुख्यमंत्री रागावले सुद्धा एकदा. पण तरी मी निघून आलो. मोठं मन दाखवून अजितदादासुद्धा एकदा मिटवायचं आपल्याला सगळं म्हणून तेही बसले. चांगली चर्चा झाली, त्यांचेही मी आभार मानतो. आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीचे 45 खासदार कमीत कमी आले पाहिजेत. या दृष्टीने निवळ इथेच नव्हे, जिथे जिथे गरज पडेल, जिथे जिथे मुख्यमंत्री सांगतील, दोन्ही उपमुख्यमंत्री सांगतील, त्या त्या ठिकाणी प्रचाराला देखील आमची सगळी मंडळी ही निश्चितपणे जातील. खूप मायक्रो प्लॅनिंग आम्ही केलं होतं. तुम्हाला कोणाला माहीत नसेल, 2500 मुलं आमची प्रत्येक मतदारसंघात होती. टोटल एकेका मतदारसंघात 500 ते 600. विस्पेरिंग कॅम्पेनपासून ते म्हणजे कोणी विश्वाससुद्धा ठेवला नसता. शेवटी लढाई आहे. पण तीच आता सगळी यंत्रणा आम्ही महायुतीसाठी तीच यंत्रणा वापरणार. काय काय यंत्रणा आहे ती हे करून आता मला सगळ्या टाईपच्या, आता माझ्याकडे गेला वाटतं आपला
सागर इथे बस आहे बघा हे तगडे कार्यकर्ते आहेत एक से